नमस्कार. BMS सेकंड इयर अंगतंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण कृत्रिम विष या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स, त्यानंतर ऑर्गॅनिक ॲसिड्स, अल्कलीज व हाऊसहोल्ड पॉयझन या सर्व टॉपिक्सच्या नोट्स पाहणार आहोत. तर पाहूयात. सुरुवातीला ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड यूज्ड ॲज पेस्टिसाइड्स अँड इन्सेक्टिसाइड्स इन द ॲग्रिकल्चर. एक्झाम्पल TEPP, HETP, ओम्पा, पॅरोथिऑन एक्सेट्रा. हे सर्व पेस्टिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड्स आहेत. हे खूप लिथल असतात. त्यांचा फॅटल डोस पॅराथिऑनचा 60 ग्रॅम, TEPPचा 100 mg, त्यानंतर HETPचा 350 mg आणि OMPAचा 175 mg आणि फॅटल पिरियड आहे 24 आवर्स. त्यानंतर यांचे सायन्स अँड सिम्टम्स काय दिसतात पॉयझनिंगचे, तर नॉसिया, वोमिटिंग, पेन इन ॲबडमन, डायरिया, लॅक्रिमेशन, स्वेटिंग, ब्लरिंग ऑफ द विजन, कन्व्हल्जन्स, कोमा आणि कन्फ्युजन्स. कॉज ऑफ डेथ शक्यतो रेस्पिरेटरी फेल्युअर, हायपॉक्सिया किंवा रिनल फेल्युअर असतो. ट्रीटमेंट काय सांगितले, तर रिमूव्ह द कंटॅमिनेटेड क्लोदिंग, वॉश द स्किन विथ सोप अँड वॉटर, आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणजे O2 सप्लाय द्यायचा, त्यानंतर ॲट्रोपिन इंजेक्शन आणि सपोर्टिव्ह मेजर्स. नेक्स्ट आहे ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंगमध्ये PM अपीअरन्स. तर इन्सेक्टिसाइड लाईक स्मेल असतो, सायनसिस म्हणजे ब्लूइश डिस्कलरेशन असतं, त्यानंतर फ्रॉथ फ्रॉम माउथ अँड नॉस्ट्रिल म्हणजे फेस येतो, कंजेशन ऑफ द ऑर्गन्स, प्युपिल्स कन्स्ट्रिक्टेड असतात आणि इडिमा स्वेलिंग असते. मेडिकोलिगल इम्पॉर्टन्स काय आहे, तर एकतर ॲक्सिडेंटल असू शकतं, सुसायडल असू शकतं किंवा होमिसायडल देखील असू शकतं. त्यानंतर सिलेबस कॉपीमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे कार्बामेट पॉयझनिंग. कार्बामेट त्यामध्ये अल्डिकार्ब आणि मिथोमिल कॉमन इन्सेक्टिसाइड आहेत. इनिबिट करतात कोलिनिस्टरेज ॲक्टिव्हिटीला, ॲब्झॉर्ब थ्रू द GI ट्रॅक्ट, लंग्स आणि स्किन आणि बाइंड टू द कोलिनिस्टरेज एन्झाईम. त्याचे सिम्टम्स सांगितलेत पॉयझनिंगचे, सलायवेशन, लॅक्रिमेशन, युरिनेशन, वॉमिटिंग, ब्रॅडिकार्डिया आणि ॲबडॉमिनल पेन. ट्रीटमेंट सांगितले सपोर्टिव्ह थेरपी, त्यानंतर ॲट्रोपिन, त्यानंतर डिकंटॅमिनेशन आणि PAM. नेक्स्ट आहे ऑर्गॅनोक्लोरिक कंपाऊंड्स, क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन. त्याची मोड ऑफ ॲक्शन आहे CNS डिप्रेसंट. फॅटल डोस आहे 5 ते 6 ग्रॅम. फॅटल पिरियड 1 तासापासून 24 तासापर्यंत पकडायचा. त्यानंतर सायन्स अँड सिम्टम्समध्ये CNS डिप्रेशन, सिझर्स, अनकॉन्शियसनेस, युफोरिया, लिथर्जी, नॉशिया, ओमिटिंग, ब्लड विजन आणि रेस्पिरेटरी फेल्युअर. ट्रीटमेंटमध्ये सपोर्टिव्ह केअर, नो अँटीडोट, त्यानंतर डिकंटॅमिनेशन आणि ॲक्टिवेटेड चार्कोलचा उपयोग करायचा. त्यानंतर PM अपीअरन्समध्ये इन्सेक्टिसाइड लाईक स्मेल असतो आणि कंजेशन ऑफ ऑर्गन्स दिसून येतं आणि मेडिको लिगल ॲस्पेक्टमध्ये ॲक्सिडेंट किंवा सुसायडल असू शकतं. त्यानंतर आहे ॲल्युमिनियम फॉस्फाईड, फ्युमिगंट फॉर स्टोर्ड सेरल ग्रेन्स. म्हणजे आपण जे धान्य साठवतो त्यासाठी जे फ्युमिगंट असतं त्याच्या पॉयझनिंग होऊ शकतं. फॅटल डोस आहे 0.1 to 0.5 ग्रॅम. त्यानंतर फॅटल पिरियड आहे 1 ते 4 दिवस. त्याची मोड ऑफ ॲक्शन आहे करोजिव्ह. सायन्स अँड सिम्टम्समध्ये डिझिनेस, हेडेक, नॉशिया, ओमिटिंग, नमनेस, मसल विकनेस आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. त्यानंतर ट्रीटमेंट आहे सपोर्टिव्ह थेरपी, यूज ऑफ मॅग्नेशियम सल्फेट MgSO4. तर कृत्रिम विष हा टॉपिक तुम्ही इग्नोर करू नका. मागच्या वर्षीच 2024च्या पेपरमध्ये LAQ आला होता ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंडच्या पॉयझनिंगचा, तर LAQ म्हणून सुद्धा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक ॲसिड्स. त्यामध्ये आपल्याला 3 पाहायचे आहेत, ऑक्झॅलिक ॲसिड, कार्बोलिक ॲसिड आणि फॉर्मिक ॲसिड. त्या तिघांचे फॉर्म्युले तुम्ही इथे बघू शकता. ऑक्झॅलिक ॲसिड C2H2O4 आणि 12H2O, कार्बोलिक ॲसिड म्हणजे C6H5OH आणि फॉर्मिक ॲसिड म्हणजे HCOOH. इंट्रोडक्शनमध्ये आता ह्याचे आपण टेबल पाहणार आहोत. ह्या सर्व पॉईंट्सच्या तुम्हाला टेलिग्रामवर नोट्स लवकरच भेटून जातील. त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये सिम्प्लेस्ट डायकॉर्बोलिक ॲसिड असतं, व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड सबस्टन्स, ॲसिड ऑफ शुगर आणि कलरलेस आणि ओडरलेस असतं ऑक्झॅलिक ॲसिड. त्यानंतर त्याची मोड ऑफ ॲक्शन करोजिव्ह आणि इरिटंट दोन्ही ॲक्शन असते. फॅटल डोसमध्ये 15 ते 20 ग्राम. फॅटल पिरियड 1 ते 2 तास. आणि सायन्स अँड सिम्टम्समध्ये करोजन ऑफ म्युकोजा, वॉमिटिंग, डायरिया, हायपोकॅल्सिमिया, मसल इरिटेबिलिटी, कन्व्हल्जन्स, रिनल फेल्युअर आणि युरेमिया. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे कार्बोलिक ॲसिड. त्याचं इंट्रोडक्शन ॲरोमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड असतं, व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे. त्यानंतर फिनॉल किंवा बेन्झोल ग्रुप आणि कलरलेस किंवा प्रिस्मॅटिक असतं. मोड ऑफ ॲक्शन आहे CNS डिप्रेसंट. त्याचा फॅटल डोस सांगितला आहे 2 ग्राम म्हणजेच किंवा 25 ते 50 ml आणि फॅटल पिरियड आहे 3 ते 4 तास. सायन्स अँड सिम्टम्समध्ये कोरोजन, बर्निंग पेन, नमनेस, हेडेक, नॉशिया, वॉमिटिंग, स्लो रेस्पिरेशन, कन्व्हल्जन्स, कोमा, कार्बोल्युरिया आणि ऑलिगोयुरिया. नेक्स्ट आहे फॉर्मिक ॲसिड. इझिली अवेलेबल असतं, यूज्ड इन द रबर इंडस्ट्री, फॉर्मिलिक किंवा मिथेनॉइक ॲसिड. त्यानंतर करोजिव्ह आणि इरिटंट त्याची मोड ऑफ ॲक्शन असते आणि डायल्यूट केलं तर नॉन टॉक्सिक असतं. फॅटल डोस सांगितला आहे 50 ते 200 ml आणि सायन्स अँड सिम्टम्स आहेत बर्निंग पेन, चेस्ट पेन, ॲबडॉमिनल पेन, त्यानंतर हिमॅच्युरिया, नॉशिया आणि वॉमिटिंग. ह्याचाच नेक्स्ट पार्ट कंटिन्यूमध्ये आहे चार्टचा. त्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंट, PM अपीअरन्स आणि मेडिको लिगल इम्पॉर्टन्स पाहणार आहे ह्या 3 ॲसिड्सचं.
तर सुरुवातीला आहे ऑक्झॅलिक ॲसिड, त्यामध्ये मॅनेजमेंट वॉश द अफेक्टेड स्किन विथ वॉटर, गॅस्ट्रिक लवाज, त्यानंतर कॅल्शियम ग्लुकोनेटचं इंजेक्शन IV आणि सिम्टोमॅटिक. त्यानंतर PM अपीअरन्समध्ये कोरोडेड म्युकोजा ऑफ द GIT, म्युकस ऑफ द माउथ, टंग, फॅरिंग्स, इसोफॅगस हॅज स्काल्डेड अपीअरन्स आणि कंजेशन ऑफ द किडनीज. मेडिको लिगल इम्पॉर्टन्समध्ये ॲक्सिडेंटल पॉयझनिंग असू शकतं, सुसायडल रेअर असतं आणि होमिसायडल असू शकतं. त्यानंतर आपण कार्बोलिक ॲसिडचं मॅनेजमेंट पाहूयात. वॉश विथ द पॉलिइथिलीन ग्लायकॉल, त्यानंतर ऑक्सिजन सपोर्ट, IV फ्लुइड्स, स्टमक वॉश आणि बेन्झोडायझेपाईन्स. PM अपीअरन्समध्ये फेनॉलचा स्मेल असतो, करोजन असतं स्किनचं, टंग ही व्हाईट आणि स्वोलन होते आणि युरिन ऑन एक्सपोजर टू द एअर टर्न्स ग्रीन. मेडिको लिगल इम्पॉर्टन्समध्ये ॲक्सिडेंटल पॉयझनिंग, सुसायडल आणि होमिसायडल. आणि लास्ट आहे फॉर्मिक ॲसिड, त्याची मॅनेजमेंट अँटीडोट आहे फॉर्मिपिझॉल आणि डिमुल्संट्स, फॉलिनिक ॲसिड आणि डायलिसिस. PM अपीअरन्समध्ये GI परफोरेशन्स असतात, करोजन ऑफ द म्युकोजा आणि करोजन ऑफ द स्किन. मेडिको लिगल इम्पॉर्टन्समध्ये ॲक्सिडेंटल पॉयझनिंग असते आणि सुसायडल. नेक्स्ट पॉईंट आहे अल्कलीज. आधी आपण ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड आणि ऑर्गॅनिक ॲसिड्स पाहिले, आता आपल्याला अल्कलीज पाहिजेत. त्यामध्ये 2 एक्झाम्पल दिलेत, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड. सुरुवातीला पोटॅशियम हायड्रॉक्साईड, त्यालाच आपण कॉस्टिक पोटॅशसुद्धा म्हणतो. त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे KOH, स्लाइटली येल्लो कलरचं असतं, यूज्ड इन द मेकिंग सोप, इन द अल्कलाईन बॅटरीज आणि पेंट्स. त्याचे सिम्टम्स सांगितलेत पॉयझनिंगचे: इरिटेशन ऑफ द स्किन, बर्निंग पेन, डॅमेज टू द आईज, हेडेक, डिझिनेस, नॉशिया, ओमिटिंग, त्यानंतर इरिटेशन नियर नोज अँड थ्रोट आणि स्किन ॲलर्जी. त्याची मोड ऑफ ॲक्शन आहे कोरोजिव्ह आणि इरिटंट्स. ट्रीटमेंटमध्ये सांगितलं आहे की आय कॉन्टॅक्ट असेल तर क्विकली वॉश ऑफ करायचा आणि एक्सेस केमिकल फ्रॉम द फेस. स्किन कॉन्टॅक्ट असेल तर क्विकली रिमूव्ह द कंटॅमिनेटेड क्लोदिंग ॲटलिस्ट 30 मिनिट्स. त्यानंतर अल्कलीजमध्ये दुसरं सांगितलं आहे सोडियम हायड्रॉक्साईड, त्यालाच आपण कॉस्टिक सोडा म्हणतो. पहिला कॉस्टिक पोटॅश होता, हा कॉस्टिक सोडा आहे, त्यालाच सोडियम हायड्रेटसुद्धा म्हणतो आणि व्हाईट, सॉलिड आणि ओडरलेस असतं. मोड ऑफ ॲक्शन ह्याचेसुद्धा करोजिव्ह आणि इरिटंटच आहे. सिम्टम्समध्ये शक्यतो बऱ्यापैकी थोडे सिम्टम्स सेमच असतात: नॉशिया, ओमिटिंग, ॲबडॉमिनल पेन, स्वेलिंग ऑफ द लॅरिंग्स, परफोरेशन ऑफ द GI ट्रॅक, बर्निंग इन द आईज, ॲक्युमुलेशन ऑफ फ्लुइड इन द लंग्स. आणि ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये सांगितलं आहे की क्लोथिंग इज रिमूव्ड अँड स्किन इज वॉश्ड, IV फ्लुइड्स आणि रेस्पिरेटरी सपोर्ट आणि नो अँटीडोट फॉर सोडियम हायड्रॉक्साईड. आता कृत्रिम विषाच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये लास्टचा पॉईंट आहे हाऊस होल्ड पॉयझन्स. कदाचित कृत्रिम विषयावर आणखीन देखील व्हिडिओ अपलोड केले जातील, ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा. आता आपण हाऊस होल्ड पॉयझन हा टॉपिक पाहणार आहोत. त्यामध्ये DDT म्हणजे डायक्लोरोडायफेनॉल ट्रायक्लोरोइथेन. डायरेक्ट एक्सपोजर ऑफ DDT ही हायली टॉक्सिक. त्याचे सायन्स अँड सिम्टम्स सांगितलेत: नॉशिया, ओमिटिंग, वर्टिगो, कन्व्हल्जन्स, कोमा आणि रेस्पिरेटरी फेल्युअर. ट्रीटमेंटमध्ये प्लेंटी ऑफ टॅप वॉटर, वॉमिटिंग इंड्यूस करायची आणि सपोर्टिव्ह मेजर्स. नेक्स्ट आहे हाऊस होल्ड पॉयझन्स आर पॉयझनिंग दॅट ऑकर ड्यू टू द होम प्रोडक्ट्स एस्पेशली हॅपन बाय चिल्ड्रन अंडर 5 years. म्हणजे जे घरातले जे वस्तू असतात त्याच्यामुळे जी पॉयझनिंग होते त्याला हाऊस होल्ड पॉयझन असं म्हणतात आणि शक्यतो ही 5 वर्षाच्यापेक्षा लहान मुलांमुळे किंवा लहान मुलांना होते. रूट ऑफ द पॉयझनिंग, इंजेक्शन किंवा इनहेलेशन आणि स्किन कॉन्टॅक्ट. क्लासिफिकेशन सांगितलं आहे: मेडिसिन, कॉस्मॅटिक, क्लिनिंग प्रोडक्ट्स, पेस्टिसाइड, पेंट, हायड्रोकार्बन ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात असतात इथे तिथे पडलेल्या. तर हाऊस होल्ड ब्लिचेस, क्लोरीन बेस्ड, नॉन क्लोरीन आणि हायड्रोजन परऑक्साईड. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा आपला लास्ट पॉईंट म्हणजे केरोसिन पॉयझनिंग. इट इज अ हायड्रोकार्बन, हायली कंबस्टिबल सबस्टन्स. सायन्स अँड सिम्टममध्ये बर्निंग सेन्सेशन असते, नॉशिया, ओमिटिंग, गिडीनेस, हेडेक, पिपिल्स डायलेटेड असतात, डिस्पनिया, टॅकिपनिया. सायनस फेस म्हणजे ब्लूइश डिस्कलरेशन असतं आणि ब्लड विजन. फॅटल डोस सांगितला आहे मोर दॅन 10 ml केरोसिन आणि फॅटल पिरियड फ्यू आवर्स. केरोसिन पॉयझनिंगची ट्रीटमेंट त्यामध्ये सक्शन ऑफ सिक्रिशन्स फ्रॉम द एअरवे, ऑक्सिजन सपोर्ट, स्टमक वॉश, लिक्विड पॅराफिन, अँटीबायोटिक्स आणि कॉर्टिकोस्टिरॉइड्स. PM अपीअरन्समध्ये ॲक्यूट गॅस्ट्रोएन्ट्रायटिस, ओडर इन द कंटेंट्स ऑफ द स्टमक म्हणजे केरोसिनचा वास येतो, पल्मोनरी इडिमा, डिजनरेटिव्ह चेंजेस आणि सायन्स ऑफ ॲस्फेक्शिया. मेडिको लिगल ॲस्पेक्टमध्ये सुसायडल, होमिसायडल, त्यामध्ये डावरी डेथ, ॲक्सिडेंटल पॉयझनिंग इन द यंग चिल्ड्रन आणि ऑक्युपेशनल डिसऑर्डर. तर ह्या होत्या कृत्रिम विष या टॉपिकमधील काही पॉईंट्स संबंधित नोट्स. अजून कृत्रिम विषमधील इतर पॉईंट्स राहिलेले आहेत, त्याच्या नोट्स आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.